जय श्रीराम. आजचा विषय शुगर अवॉइड करा. कारण की तुम्ही जर वेट लॉस फॅट लॉस करत असणार तर तुम्हाला शुगर अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही हे जर तुम्ही नाही करत असणार पण तुम्हाला तुमच्या डेलीच्या लाईफ मध्ये कुठल्या प्रकारचे थकवा जाणवायचा नसेल, कुठल्या प्रकारचा आळस आणायचा नसेल तर शुगर अवॉइड करा. का तो व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की मित्रांनो आता या संपूर्ण डेलीच्या लाईफ मध्ये आपल्या सर्वांच्या शुगरचं प्रमाण जास्त झालं, म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे वेगवेगळे आपल्याला असे आजार होतात, वेगवेगळे असं थकवा जाणवतो, वेगवेगळा असा आळस चढत असतो, वेगवेगळ्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला मन लागत नसतं. आता ते म्हणा मन लागत असतं नाही मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. कारण की साखर ही अशी गोष्ट आहे की ती वेगवेगळ्या प्रोसेसने आपल्या बॉडीमध्ये काम करत असते आणि तिला वाईट पॉइझन सुद्धा म्हणत असतात. म्हणून मित्रांनो शुगर अवॉइड करा. का तर आता तुम्हाला माहिती आहे आपण डेलीच्या याच्यामध्ये नाही का झालं सॉफ्ट ड्रिंक झालं, त्यानंतर आपण बेकरी प्रोडक्ट झाले, बरोबर आहे. या गोष्टीमधून आपण साखर आपल्या जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये टाकत असतो. त्यानंतर मिडल शुगर आपण जे म्हणतो ज्याच्यात आपण बिस्किट झालं, मिठाई झाली, बरोबर आहे. त्यानंतर आपण असे वेगवेगळे टोस्ट वगैरे ह्या गोष्टी झाल्या, या गोष्टी आपण ज्या खात असतो याला मिडल शुगर म्हणतात. ही सुद्धा आपल्या शरीरामध्ये जात असते. त्यानंतर हे प्रॉब्लेम जेव्हा वाढतात ह्या गोष्टीने, जेव्हा डेली लाईफ मध्ये शुगर झाला, मिडल शुगर झाला, त्यानंतर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात शुगर टाकली तर त्यामुळे कॅलरी हाय होते आणि फॅट गेन हे वाढत असतो. तर मित्रांनो याच्यावर कंट्रोल कसं करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टी आपल्या हिटर शुगर झाली, डेलीची शुगर झाली, शुगर जास्त प्रमाणात आपल्या शरीरात गेलं, कॅलरीज हाय होते, फॅट गेन होतो, ही गोष्ट होत असते. याच्यामुळे आपल्याला आळस चढणं झालं, त्यानंतर फॅट गेन होणं झालं, थकवा झाला, ह्या गोष्टी होत असतात. तर याच्यावर एक बेनिफिट्स म्हणून मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला जे डायरेक्ट तुम्ही शुगर बंद नाही करू शकणार तर तुम्हाला मी उपाय सांगणार, तुम्ही तो करा म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट येईल. काय होत असतात आपण साखर एकदम तुम्ही बंद नाही करू शकत तर हळूहळू बंद करा. तर काय करा तुम्ही जर साखर म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बेकरी प्रोडक्ट झाले, सॉफ्ट ड्रिंक झालं वगैरे, मिठाई वगैरे ह्या गोष्टी त्या खात असणार, डेली खात असणार, तर समजा तुम्ही एक प्लेट खाताय तर तुम्ही ती एकदम बंद नाही करू शकत. तर तुम्ही ती काही दिवसापर्यंत अर्धी प्लेट करून टाका, म्हणजे ती इंटेक येते अर्ध प्रमाण करून टाका. काही दिवसानंतर हळूहळू कमी कमी करायचा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्रेविंग जाणवणार नाही, कुठल्याही प्रकारची इच्छा होणार नाही. तुम्ही एकदम सोडून हळूहळू सोडायचं, म्हणजे आपोआप तुमची ती इच्छा मर जाईल. त्यानंतर तुम्ही जे पोर्शन आहे पोर्शन पोर्शन कंट्रोल म्हणजे तेच प्रकार झाला की हळूहळू कमी करायचा, लिमिटेड मध्ये खायचा. त्यानंतर तुम्हाला क्रेविंग पूर्णतः बंद करायचे असेल तर तुम्ही काय करा माहिती का मित्रांनो, फायबर जास्त खा. फायबरच्या प्रमाण ज्या वस्तूमध्ये ज्या गोष्टीमध्ये ते जास्त खा आणि प्रोटीन तुमचं डेली प्रोटीन हे इंटेक वाढवा, म्हणजे ज्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्रेविंग जाणवणार नाही. म्हणून प्रोटीन इंटेक आणि फायबरचं प्रमाण तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जास्त केलं. फायबर काय करत असते, भूक थोडे बाकी प्रमाणात काही खाल्लं ना, ज्या वस्तूमध्ये फायबर असलं तेव्हा थोडंसं खाल्लं ना तर आपलं पोट भरलेलं असतं, त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची भूक लागली नाही, म्हणजे क्रेविंग लागत नाही, तर तुम्हाला ती इच्छा होणार नाही. आणि प्रोटीन काय करत असतं, प्रोटीन इंटेक आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात केलं ना, प्रोटीन चांगलं गेलं तर फॅट हे वाढत नसतं. म्हणून तुम्ही ह्या दोन गोष्टी इंटेक करा, फायबर आणि प्रोटीन, तर तुम्हाला कुठल्या प्रकारची क्रेविंग जाणवणार नाही, फॅट गेन सुद्धा होणार नाही. तुम्ही हळूहळू साखर आपली शुगर आहे तिला अवॉइड करत जाणार, म्हणजे साखर पूर्णतः तुम्ही दूर करत जाणार. तर मित्रांनो शुगर अवॉइड करा. आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.